नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सारंग देवरे. आज आपण ऐकूयात ACL बद्दल. डॉक्टर साधारणपणे ACLची सर्जरी केल्यानंतर मी किती दिवसात परत शाळेला जाऊ शकेल, कॉलेजला जाऊ शकेल, कामाच्या ठिकाणी जाऊ शकेल किंवा मी कधी खेळू शकेल, हा एक प्रत्येक रुग्णाला असणारा प्रश्न असतो. सहसा ACL रिकन्स्ट्रक्शन करून घेणारे हे बरेचसे युवक असतात. 40च्या आत बऱ्याचदा अपवादात्मक केसेसमध्ये साधारणपणे 50 पर्यंत या रुग्णांची सर्जरी करायची गरज. त्याचं सोपं गणित असं आहे की बेसिकली तुम्हाला गुडघ्यात इतर अजून कुठल्याही अवयवांना दुखापत नाही आहे. म्हणजेच काय तर तुमचं MCL, LCL, PCL, पॉप्लिटियस, MPFL, क्वाड्रिसेप्स टेंडन, पॅड्युलर टेंडन, दोन्ही मेनिस्काय हे सगळे व्यवस्थित आहेत आणि फक्त ACLच दुखापतग्रस्त झाला होता आणि त्याला आपण रिकन्स्ट्रक्शन केलेलं आहे. तर अशा परिस्थितीत युजली आपण त्या व्यक्तीला 21 ते 25 दिवसात हळूहळू पाय टेकून चालायला लावतो आणि टप्प्याटप्प्यात सर्वसाधारणपणे 8-8 दिवसाच्या अवधीने त्याच्यावर वजन वाढवत ही व्यक्ती 2 महिन्यापर्यंत सहज त्याच्या ऑफिसमध्ये, कॉलेजमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी जायला इतपत निश्चित तितकी तयार होऊन जाते. पण एक ठोक भाषेत सांगायचं ठेवलं तर यांना आपण कॉन्टॅक्ट स्पोर्ट्ससाठी आम्ही 4 महिन्यापर्यंत पाठवत नाही. एक त्याच्यासाठी जे प्रोफेशनल खेळाडू आहेत किंवा ज्यांच्यात खेळ हा त्यांचा एक दैनंदिनीचा एक अविभाज्य अंग आहे, त्या परिस्थितीत ह्या लोकांना सर्जरीच्या अगोदरच आम्ही सांगतो की तुम्हाला इतक्या टप्प्यात अशा पद्धतीने तुमचे व्यायाम आणि त्याच्यावरचं वजन आम्ही वाढवत जाऊ. तर त्यामुळे खेळायला कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स नॉट बिफोर 4 months, ऑफिस जॉईन करायला 2 महिने शूज बी ओके. थँक्यू.